राणीसाहेब खुशखबर आहे. बोला पंत. कर्नाटकाहून मदत निघाली. निघाली? छान झाले. एवढ्या 1-2 दिवसात पोहोचेल. आता आमची काळजी मिटली. हो ते महाराज साहेब आहेत, गप्प बसणार आहेत का? आपण ओंजळ भरून मागितलं तर ते सूप भरून देणार आहेत. सोनोपंत, आता उसंत घेऊ नका, कामाची आखणी करा. जी राणीसाहेब. माणसं हाताखाली घ्या. पुण्यात किती घरं नांती झाली याची यादी करा. कुणबी किती, अलुतेदार किती, बलुतेदार किती ते लिहून काढा. जी. कोणाला कशाची गरज आहे तेही नीट पहा. जी राणीसाहेब. मोठ्या आशेनं माणसं पुण्यात आली आहेत. त्यांना हर तऱ्हेच्या सुविधा द्यायला हव्यात. वय वय अहो 4 माणसं पाठवली आहेत. म्हणलं विहिरी बारवा साफ करून घ्या. अहो पाण्याची तळी त्यातला गाळ काढाय हवा ना. हे उत्तमच. बाजी काका, लोकांच्या मनात विश्वास निर्माण झालाय, त्याला तडा जाऊ द्यायचा नाही. राणीसाहेब म्या निघतो. विहिरी बारवा पाहून घेतो. या निघा. सोनोपंत, जी. यादी उद्यापर्यंत हातात येईल असं बघा. जी राणीसाहेब. दादोजींना हाताशी घेतो. ते जाणकार आहेत, त्यांच्या ओळखी जास्त. हे उत्तमच. हुजूर किती ही चहल पहल, जरा बसा, आराम करा. हा हा हुजूर, आराम फरमा बाबा. अरे खंडोजी कसा आराम करतील हुजूर? कसा आराम करतील? अहो त्या जिजाबाईने किती वात आणलाय हुजूरच्या डोक्याला. हा, त्या बाईचा विचार करून करून हुजुरांचे डोळे किती खोल गेले. काळजा रोग सुरू झालाय. हो ना. तो पाठीवर सोटा बसल्यावर जो काही मुका मार लागला होता तो आता कुठं बरा होत होता, तर हे झंगट मागे लागलं सरकारांच्या. खंडोजी पुढे करणी तर केली नाही ना आपल्या सरकारवर. हुजूर. हुजूर. हुजूर, तुम्ही तहकीकात करायला पाठवलेला माणूस आलाय. बहुत खूब, बुलाओ उसे. बताओ शाहजी ने क्या मदद भेजी जीजाबाई के लिए, जल्दी बताओ. हुजूर, बहुत कोशिशों के बाद भी पता नहीं चला. क्या? आता खा आसुडाचे 2 फटके. कमीने, तुम्हें कुछ नहीं पता तो किस लिए भेजा था? हुजूर अजून एक बाकी आहे. कमीने, निकलो यहाँ से, दफा हो जाओ मेरे नजरों से. हा आत्ता बरोबर. गुस्ताखी माफ हुजूर. शहाजीराजे पाठवून अशी काय मदत पाठवणार आहे? अशरफिया आणि सोन्याच्या मोहराबाद. सच कहा, ये बात हमारे भी ख्याल में आई थी. सोने की मोहरे ही भेजेगा और क्या भेज सकता है. आणि हुजूर ही मदत आपल्या हाती लागली नाही तर मग गडबड होणार. खंडोजी बहुत कच्चे खिलाड़ी हो तुम. मान लिया मदद जीजाबाई के पास आ भी गई तो लेने के लिए लोग तो होने चाहिए. हा? लोक काय डिगा ना हुजूर. आणि लोक भी कसे जिजाबाईसाठी जान देणारे. हिक, हमें जान देने वाले ही लोग चाहिए. हिक. ये देखो, ये पानी और ये जहर. अब ये हो गया अमीन पानी. हिक. हुजूर, हुजूर क्या कर रहे हैं आप? हुजूर. हुजूर हुजूर तुम्हाला खंडोबाची शपथ आहे. हा माझी. अहो तुमची नाही हो, खंडोबा देवाची. हुजूर नका पिऊ हे पाणी. अहो तुम्ही नाही तर आम्ही नाही. तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होणार होतं? खामोश.
ये पानी हम नहीं पिएंगे, पुणे की आवाम पिएगी। पुणे के हर तालाब में, हर कुएं में पानी डाल दो। ये जहरीला पानी पुणे की पूरी आवाम पिएगी। हिक। हिरा अगं ये हिरा दमलो बाबा. अगं जवळ आहे वय त्या साहेबाचं घर. रानबी लागली लय. अहो धनी त्या माठातलं पाणी पिऊ ना कसा. का काय झालं? अहो त्या पाण्याला लई वास येतो या. हे येत असेल त्यात. मी म्हणलं ना पाणी पिऊ नका म्हणून. अगं ताण लागली आणि पाणी पिऊ नका म्हणते वय. अहो त्या पाण्याला लई कसा वसा वास येतो या. मला तर वाटतं काहीतरी मरून पडलं असेल त्या बारवात. तू आता लय सवळं ववळं पाळू नग. अगं रानात होती तर कसलं बी पाणी प्यायची आणि आता इथं पुण्यात आल्यावर लय तुला चौधव कळायला लागली वय. सर बाजूला. हिरे भूक बी लय लागली. वाढ जेवायला मला. हिरे धनी 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 धनी. राणी साहेब. राणी साहेब राणी साहेब. राणी साहेब राणी साहेब. राणी साहेब काय झालं? राणी साहेब माझं धनी. राणी साहेब काय झालं? राणी साहेब पाण्याचं भांड तोंडाला लावलं. अहो 2 घोट पोटात घेतलं आणि पोटात गजरायला लागलं. धनी. राणी साहेब पाण्याला वास येतो या बघा. आमची जनावरं सगळी गेल्यात. घरातील सगळी माणसं बेशुद्ध पडली आहेत. काहीतरी करा राणी साहेब, काहीतरी करा. काहीतरी करा राणी साहेब. देवा. पाटील ताबडतोब निघा. आपली माणसं सोबत घ्या. गावातल्या विहिरी बारवांवर आपली माणसं उभी करा. कोणालाही पाणी पिऊ देऊ नका. जी राणी साहेब. पाटलीनबाई घरातलं सगळं पाणी ओतून द्या. कोणालाही पाणी पिऊ देऊ नका. निघा. जी राणी साहेब. शिवबा तुम्ही थांबू नका. औषधी वनस्पती घ्या, त्याचा रस काढा आणि सर्व लोकांना द्या. आजूबाजूला खूप वनस्पती मिळतील तुम्हाला. निघा. जी आओ. तुम्ही धीर सोडू नका. सगळं काही ठीक होईल. महाराज साहेब स्वतः बंगळुरून आपल्याला मदत पाठवतायत. प्रत्येकाला गाई गुरं मिळतील. तुम्ही धीर सोडू नका. काहीही होणार नाहीये. जिजाक्का. जिजाक्का घात झाला. जिजाक्का काय झालं? गावात हाहाकार उडालाय आणि एक खबर बी आली. बाजी काकांचा निगडे मोश्यातल्या वाड्याला आग लावली. लय मोठी आग पेटली. काय? होय. अरे देवा. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या घरादारांची होळी होतीये. आमच्यासारख्या गोरगरिबांचं कसं होईल? धनी. हे म्हणजे आगीतनं उठून फुफाट्यात पडल्यासारखं झालं बघा. का व धनी चाक काहून थांबवलं? बस झालं. आलो होतो मोठ्या हुरूपानं. पण इथं रोज काही ना काहीतरी घडतंय. अहो मग? अगं गावातली माणसं गाव सोडायच्या विचारात आहे ती. अगं बया पण ते राणी साहेबच काय वाटल याचा काय विचार? अगं ती विचार मी एकट्यानं करून काय उपयोग आहे. बघ ती माणसं निघाली सुधी. अहो कुठं निघाला असा?
काय करायचं थांबून, रोजची परवड होती या, त्यापेक्षा आपला डोंगरदाराच बरा. चला निघतो. तुम्ही अजिबात कोणीही गाव सोडून जाऊ नका. आपण सगळ्यांनी मिळून इथून निघून जावं, म्हणून तो अमीन आपल्याला त्रास देतोय. पण आपली एकी त्याला हरवेल. घाबरू नका. तुम्ही लाख घाबरू नका म्हणालात, पर याव तर वाटतंयच ना. काल माझी गाय गेली, तिच्या दुधावर आमचं घर चालायचं, आता कसं व्हायचं? त्याची भरपाई तुम्हाला मिळेल. आमच्या आबासाहेबांनी मोठी मदत पाठवली, ती कोणत्याही क्षणी इथे पोहोचेल. मग ज्याला जे हवं ते सगळं मिळेल. आऊसाहेबांचा तसा निर्धार आहे, म्हणून म्हणतोय कुणीही जाऊ नये. पंत, कर्नाटकाहून निघालेली मदत कुठवर आली? माफ करा राणीसाहेब, परंतु काही सांगता येत नाहीये. 1 मजल, 12 कोस, 10 कोस, 8 कोस? राणीसाहेब, हरकारे पाठवलेत निरोप आणायला. लवकरच निरोप घेऊन येतील ते. पंत, मदत लवकर यायला हवी. राणीसाहेब, चिंता करू नका, लवकर निरोप येईल. कदाचित मदतच येईल. तुमच्या तोंडात साखर पडो. पंत, ही वेळ परीक्षा घेणारी आहे. मोठ्या धैर्याने आम्ही या गावकऱ्यांची मोट बांधली. पहार काढली तेव्हा कुणीही आलं नाही. विघ्नहर्त्याची स्थापना केली तेव्हा थोडी लोक आली, पण तीही भीत भीत. पण नांगर चालवला तेव्हा लोक आले. पुण्याच्या भूमीत लोक आक्रमक झाले. अमीन सारख्या जुलमी सरदाराला पळवून लावलं. शस्त्र नव्हती तर दगड उचलले. पण हे धैर्य जर असंच टिकवून ठेवायचं असेल तर मदत लवकरात लवकर यायला हवी. जी राणीसाहेब. सोन्याच्या नांगराने जेव्हा ही भूमी नांगरली गेली ना, तेव्हा गोरगरिबांच्या पायातून एक वीज सळसळली. ते लोक आनंदाने गाऊ लागले, नाचू लागले. हे सर्व पाहून आम्हास खूप आनंद झाला. पण हे त्या अमीनला बघवलं नाही आणि त्यांनी आता एक नवीनच चाल खेळली. लोकांची घरं जाळतोय. सावलीसारखे आमच्या बरोबर असणारे आमचे बाजी काका त्यांचा वाडा जाळला. या सगळ्याला आपण उत्तर तर द्यायलाच हवं, आणि ते देखील सणसणीत. पण त्यासाठी आमच्या हातात काहीतरी हवं. आणि म्हणूनच आम्ही पाखरासारखी महाराजांकडनं येणाऱ्या मदतीची वाट पाहतो. राणीसाहेब, तुमची तळमळ समजते आम्हाला. पंत, मदत लवकर आली पाहिजे, अन्यथा बसलेली घडी विस्कटेल आणि मोठा अनर्थ होईल. मुस्तफा खान मतलब बादशाह पे दिल कुर्बान. आइए मुस्तफा खान, आइए. आज बड़े बेसब्र नजर आ रहे हैं. हुजूर, कब आपके पास आऊं और खबर सुनाऊं ऐसा हुआ है, इसलिए भाग के आया. अलीजा, हमारा शक यकीन में बदल गया है. बात साफ साफ कहिए मुस्तफा खान. हुजूर आला, वो काफर शाहजी जीजाबाई की हर बदतमीजी को नजरअंदाज कर रहा है. बात गौर तलब फरमाइए मुस्तफा खान. बेगम है शाहजी की, और अपनी औरत की मदद कौन नहीं करेगा. मदद और है और बगावत और है. बगावत को पनाह देना ये कौन सी ईमानदारी है. वो सुना मोहर भेजता है. अच्छा जी आलिजा, हमने जानना चाहा तो उसकी सफाई में काफर शाहजी ने कहा, पूना की जागीर हमारी है. आवाम की सहूलियत के लिए, कामकाज की मदद के लिए, हमारे मजहब के लिए, खैरात बांटने के लिए ये खजाना भेजा जाता है. और उसकी औरत उसे लोगों को भड़काने के काम में लगाती है. तो आलिजा, आदिल शाही सल्तनत की दौलत पूना नहीं जानी चाहिए. हम उन्हें रोक नहीं सकते. शाहजी राजे हमारे फर्जंद हैं. उन्हें शक की नजर से देखकर हम उन्हें खोना नहीं चाहते मुस्तफा खान. बादशाह पे दिल कुर्बान. और ये बात आप कैसे नजरअंदाज कर सकते हैं कि सबसे ज्यादा लगान भी शाहजी राजे की ओर से ही आता है.
लेकिन आली जा, हम कुछ नहीं कर सकते। लेकिन कोई और तो कर सकता है। बीच रास्ते में खजाना लूटा भी तो जा सकता है। कोई और खजाने पर हमला भी तो कर सकता है। यकीनन। हे बघा, कुणीही धीर सोडू नका. राणीसाहेब आहेतच. राणीसाहेब वैराने डाव साधला. माझा लोक विषारी पाणी पिऊन गेला. राणीसाहेब माझ्या बैलजोडीला तडपडून परान सोडला. हा होय. आता आम्ही कुठं जायचं? हा, चांगला सुखाचा जीव आम्ही दुःखात टाकला. तुमचं समद्यांचं ऐकलं तिकडच आमची चूक झाली बघा. राणीसाहेब डोंगरात झाडपाला खाऊन जगत होतं तेच बरं होतं आमसनी. अरे काय वय 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 करताय? माझा 40 खणांचा वाडा त्या आमीननं जाळला. त्यात भरलेली 100 कणगी जळून खाक झाली. एकाच वेळेला 50 जनावर दावणीला बांधलेली तिथंच जळून भाजली. दोन तीन माणसं दगावली. वाडा अजून दुखतोय. तो निखारा तसाच सोडून इथं आलो. कोणासाठी? या माऊलीसाठी. म्या रडतोय? घालतोय का गाराणं? का म्या माणूस नाही? नाही, पण माझा विश्वास राणी साहेबांच्या पायाशी आहे. काल होता, आज हाय आणि उद्या बी राहणार. आणि तुम्ही लगेच आलात इथं गळा काढाया. त्या माऊलीनं काय करावं? स्वतःच्या मुलाचा जीव धोक्यात घालून त्या उभ्या आहेत पुन्हा. कुणासाठी आणि कशासाठी? तर आपली माणसं हे आपलं गणगोत हाय म्हणून. हो, पण आम्ही काय करावं? हा, आमचं तर समजच गेलंय की. याला आम्ही जबाबदार आहोत. तुमचं जे काही नुकसान झालंय ते आम्ही भरून देऊ. कर्नाटकाहून महाराजांनी स्वतः मदत पाठवली. ती कधीही येईल. हवं येईल काय जिजाक्का? ती बघा, मदत आली. हे बघा, मदतही आली. ज्याचं जे नुकसान झालंय ती नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल. ज्यांची घरं गेली त्यांना घरं मिळतील. ज्यांची जनावरं गेली त्यांना जनावरं मिळतील. पाणवठे स्वच्छ करू, विहिरी बांधू. ज्यांचे बैल गेले त्यांना बैल मिळेल, त्यांना शेत मिळेल. जमीन कसा राबा, पण परागंदा होऊ नका. राणीसाहेब, ज्याच्या घरातलं मूल गेलं असेल, आदराची काठी गेलं असेल तर त्यांनी काय करावं? आमच्या शिवबाला तुम्ही लेक माना. तुमचा लेक माना. सोनोपंत, सगळे लोक इथे आहेत. मदतीला सुरुवात करू. राणीसाहेब माफ करा. नाही, परंतु खबर अशी आली आहे, महाराज साहेबांनी पाठवलेली मदत वाटेत चोर दरोडेखोरांनी लुटली. या करायला जावं गणपती तर झाला मारुती. चला उठा, आता आपणच आपला रस्ता हुडकूया. चला.
थांबा. मदत चोरीस गेली. आमची जिद्द नाही. सोनं चोरीला गेलंय, सोन्यासारखी माणसं नाही. पण आता काय, बोलण्यात आणि करण्यात लय अंतर आहे. आम्ही जे करतो तेच बोलतो. तुम्हाला मदत मिळणार. गावगाडा निर्धोक चालू होणार. हा जिजाबाईंचा शब्द आहे. हा, पण कसा कसा ते कळेल लवकरच. अरे चला कुठं, राणीसाहेब बोलतेत ना. हे पहा, गावगाडा सुरळीत होणार. सोन्याच्या नांगराची पुण्याई कामी येईल. ज्याला जे जे हवं त्याला ते ते मिळणार. मिळणार, पण तो आम्ही निसकावून घेणार. मुळात तुम्ही अमीनला का घाबरताय? की त्याची दहशत घेतलीये तुम्ही. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? पूर्वी अमीन खुलेआम सुरमा घातलेले डोळे वटारून बघायचा. आता त्याचं ते वटारणं राहिलंय? नाही, पहिलं दिवसा ढवळ्या कधी बी यायचा आणि धुडगूस घालायचा. त्याला रात्री यावं लागतंय, चोरा चिलटासारखं. तो घाबरलाय. त्याचं धाडस कोणी पांगळं केलं? तुम्ही. त्याची हिंमत कोणी लंगडी केली? तुम्ही केली. त्याची मस्ती कोणी जिरवली? ती मस्ती तुम्ही जिरवली. पुण्याच्या माळावरून त्याला पळून जावं लागलं. तो पळून कोणामुळे गेला माहितीये? तो तुमच्यामुळे पळून गेलाय. त्यांनी तुमची हिंमत जोखली आणि म्हणून तो छुपे हल्ले करतोय. पाण्यात विष कालवलं. किती भ्याड कृत्य आहे हे. मुकी जनावरं दावणीला बांधलेली जाळली. किती वाईट कृत्य आहे हे. त्याला काय वाटलं? असं केल्याने मराठी माणूस खचून जाणार आहे, भिणार आहे? कदापि शक्य नाही. आम्ही भिणार नाही, पण आमच्या आया बहिणीचा पदर मोकळा राहील. कोणाचाही पदर मोकळा राहणार नाही. ज्याला जे जे हवं त्याला ते ते मिळणार आहे. औतकाठी, भांडी कुंडी सगळं मिळणार आहे. पण त्याहूनही मोठं तुम्हाला मिळणार आहे. माणूस पण. माणसासारखं जगायला तुम्हाला मिळणार आहे. ते झालं, पण आमीन. हा अमीन आणि त्याची माणसं आपला अतोनात छळ करतायत. का? कशासाठी? रस्त्यात चालताना जर आपल्याला दगड दिसला तर त्याला देव मानणारी माणसं आहोत आपण. झाडामध्ये देव शोधणारी माणसं, पाण्याला देखील वस्त्र नेसवणारी माणसं आहोत आपण. चुकून आपला पाय समोरच्या माणसाला लागला तर त्याला नमस्कार करणारी साधी भोळी माणसं आहोत आपण. मग आपल्यावर हा अन्याय का? हा अन्याय आम्हाला थांबवायचा आहे आणि हा अन्याय थांबवण्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. सोनोपंत, संध्याकाळपर्यंत 500 बैलजोडी इथे दिसली पाहिजे. बाजी काका, संध्याकाळपर्यंत 1000 गाई, म्हशी, शेरडं, करडं इथे बांधलेली असली पाहिजे. माफी असावी राणीसाहेब, परंतु ते शक्य नाही. शक्य करा. राणीसाहेब, आता महाराजांकडून मदत येणार नाहीये. त्यांच्या मदतीशिवाय आम्ही हे करू. अहो पर कसं करायचं? खजिना रीता आहे आपला. जाणीव आहे. आम्हा जाणीव आहे की खजिना रीता आहे. पण या जिजाचा गळा रीता नाही. या जिजाचे हात रीते नाही आणि तिचे कानही मोकळे नाही. जिजाबाईंची ती संदूकही रिकामी नाहीये. त्यात जे काही मौल्यवान आहे ते सगळं बाहेर काढा. पण राणीसाहेब, अहो तुमचे दागिने एकदा गेले की गेलेच. त्याची पर्वा आम्हाला आजही नाही आणि पूर्वीही नव्हती.
रयतेचं सुख हाच आमचा खरा दागिना आहे. राणी साहेब चुकलं आमचं. तुम्ही थोर आहे साहेब. खरं माऊली तुम्हीच आहात. रणदुल्ला खान साहेब, आम्ही राणी साहेबांना पाठवलेली मदत मध्येच लुटली गेली. क्या? ये तो बहुत बुरा हुआ राजा साहब. आणि मदत येईल म्हणून राणी साहेब बिचारे तिकडे निश्चिंत असतील. ये जो चोर लुटेरे हैं इनकी बहुत हिम्मत बढ़ गई आजकल. खान साहेब, चोर लुटेऱ्यांची हिंमत असतेच, पण त्यांच्या नावाने जे लूटमार करतात त्यांची हिंमत वाढली आहे आणि आपल्याला ते घातक ठरतंय. मतलब आप कहना क्या चाहते हो राजा साहब? खान साहेब, या सगळ्या प्रकरणात आम्हाला मुस्तफा खानच्या कारस्थानाची बू येते. शहाजीराजांच्या शिबंदीवर हल्ला फक्त त्याच्याच सांगण्यावरून होऊ शकतो. मुस्तफा खान, आपको पूरा यकीन है? जी खान साहेब, हमें पूरा यकीन है. हे मुस्तफा खानचंच काम आहे. कारण लुटेरे फक्त तुमच्या जवळ असलेला ऐवज लुटून निघून जातात, माणसांना काही करत नाहीत. पण इथे आमची माणसं मारली गेली. ये तो बहुत बहुत बुरा हुआ. खान साहेब, हे सगळं ऐकलं पाहिलं की आम्हाला आमच्या परिवाराची चिंता वाटते. त्याने आता कुठे स्वतःची जागीर उभं करण्याचं काम हाती धरलंय आणि ही असली संकट. अगर रानी साहब को अब मदद नहीं मिली तो वो नाराज हो जाएंगे राजा साहब. नाही खान साहेब, त्या खचणाऱ्यातल्या नाहीत आणि आम्ही त्यांना खचून देणार नाही. ही मदत नाही पोचली तरी काही हरकत नाही. आम्ही मदतीचे दुसरे मार्ग खुले करू. राजा साहब, अगर आपकी इजाजत हो तो हम मदद भेज देंगे रानी साहब को. आप हुक्म फरमाइए. खान साहेब, आपण बोललात यातच सगळं आलं. आम्ही शिवनेरीचे किल्लेदार विश्वासरावांना पत्र पाठवतो, ते करतील मदत. जैसे आप ठीक समझे. लेकिन राजा साहब, अगर ये मुस्तफा खान सब कारनामे करता होगा तो यकीनन यकीनन वो आमीन को गलत मशवरा देता होगा. बिलकुल. आणि आता डाव प्रतिडाव हे सुरू झालेच समजा. फक्त आता या सगळ्यामध्ये राणी साहेबांनी खबरदारी बाळगली पाहिजे, इतकंच. कितनी भी खबरदार रहने दो जीजाबाई, लेकिन हम जो चाहते हैं वो होकर रहेगा. बताओ फखरुद्दीन, क्या कह रही थी जीजाबाई? रो रही थी? बात करते करते रो रही थी या रोते रोते बात कर रही थी? बताओ. आम्हा जाणीव आहे की खजिना रीता आहे. जिजाबाईंची ती संदूकही रिकामी नाहीये. त्यात जे काही मौल्यवान आहे ते सगळं बाहेर काढा. फखरुद्दीन, हुजूर, कुछ खास नहीं हुजूर, और लोग भी ज्यादा नहीं थे. हाँ हुजूर, पर ऐसा घबराहट का माहौल था. आपका खौफ था हुजूर, एकदम खौफ था. हाँ. हमारा खौफ तो अब लग घोड़ा है जिस पर ये मियां अमीन सवार होता है. हर गांव, हर घर, पूरे 12 माहौल में घूमता है और हमें देखकर पूरी आवाम चुपचाप बैठती है. हर गांव, हर घर, पूरे 12 माहौल में घूमता है और हमें देखकर पूरी आवाम चुपचाप बैठती है. हाँ हाँ हुजूर, आवाम लोग चुप बैठे थे, लेकिन जिजाबाई तो बोल रही थी ती लोकांना औतकाठी, धनधान्य, गाय बैल देणार आहे. हो. क्या? हाँ. ये क्या कह रहे हो फखरुद्दीन? कुलकर्णी क्या कह रहे? हुजूर, ती लोकांना विहीर खणून देणार आहे आणि जमिनी त्यांच्या नावावर करून देणार आहे. आणि एवढंच नाही, चाकणच्या बाजारावरून 1000 गाई आणि 500 बैल जोड निघाली पण असल. इतना सितम होने के बाद भी बाजी का घर चलाया, पानी में जहर मिलाया, जीजाबाई के पूरी आवाम को इतना परेशान किया, लेकिन इस औरत का हौसला देखो. कुलकर्णी. जी हुजूर.
तुम जो कह रहे हो क्या वो सच है? अरे हुजूर, खोटं निघालं ना तर हा कुलकर्णी कान काढून देईल तुमच्या हातात. हो. फखरुद्दीन, ये सब बातें नहीं बताई तुमने हमें. पता नाही हुजूर, कदाचित मी उठून गेल्यावर या गोष्टी घडल्या असतील. शायद, हुजूर. क्योंकि वैसे तो हमारा फखरुद्दीन कभी झूठ नहीं बोलता, और इस मियां अमीन से तो बिल्कुल नहीं. हुजूर. एक जीजाबाई ने सोने का हल चलाया, अब लोग हल चलाएंगे. वो गाय भैंस देगी. बहुत खूब. अरे काय बहुत खूप हुजूर. अहो, असं झालं तर जिजाबाई देवाच्या पारड्यात आणि तुम्ही राक्षसाच्या पारड्यात बसणार. एक देवाच्या पारड्यात बसायला जीजाबाई खुद ना रही तो कैसे होगा ये सब? एक सोनूपंत, आम्ही दिलेल्या दागिन्यातून काय काय आले? राणीसाहेब, एवढ्यात हिशोब देता येणार नाही, परंतु आपल्या ठेवणीतले दागिने, शिलकेतले मोती, पवळे, चांदी याच्या बदल्यात गावगाडा चालेल एवढी रक्कम आपल्याकडे आली आहे. उत्तम. आऊसाहेब, आपण घाई केली का? नाही म्हणजे आपण जर थांबलो असतो तर आबासाहेबांनी पुन्हा मदत नसती पाठवली. नक्कीच पाठवली असती, परंतु तोवर लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडाला असता, जे आम्हास नको होते. लोकांचा विश्वास हाच राज्याचा पाया असतो. परंतु राणीसाहेब, नाही म्हणजे लोकांसाठी आपण आपल्या अंगावरचे दागिने मोडलेत आणि हे पाप आमच्या हातून घडलं. असं नका म्हणू सोनूपंत. अहो, गावगाडा सुरळीत झाला की आम्हा सर्व काही मिळाले, आणि राहिला प्रश्न दागिन्यांचा, तर महाराज साहेबांनी आमचं केलेलं कौतुक हाच आमच्यासाठी अलौकिक दागिना आहे. हा, तिकडे आतल्या बाजूला जाऊ द्या. बाजूला थडी लावून ठेवा व्यवस्थित. चला चला चला, पटपट चला. पाटील काका, 300 कणग्या जोंधळा आणि 100 कणग्या भात आलाय. आऊसाहेब, उद्या नाचणीच्या गाड्या येतील. उत्तम. आऊसाहेब, तांबडी जोगेश्वरीच्या माळाला 500 बैल जोडी आल्यात आणि त्यांच्या मागोमाग गायांचा कळप बी आलाय. आम्ही याचीच वाट पाहत होतो. पाटलीनबाई, पाटलीनबाई. काय हो राणीसाहेब? सीतारामच्या हातावर गुळाचा खडा आणि पाणी द्या. धावत बातमी सांगायला आलाय तो. वय, थांब रे बाबा. राणीसाहेब, आम्ही तांबडी जोगेश्वरीच्या माळावर जाऊन येतो. सर्व नगांची मोजदाद करतो, म्हणजे व्यापाऱ्यांचा व्यवहार पूर्ण करता येईल. ठीक आहे, आलोच. कुलकर्णी, एक बोलू का? रोग भाई ठोक. बोला ना. हा एवढा सगळा धिंगाणा सुरू आहे, पण आपलं हुजूर फणा न काढता वेटोळा घालून गप पडून का?
मला वाटतं हुजुरांनी हार मानली असेल, नाहीतर हुजुरांच्या मनात काहीतरी शिजत असेल. दुसरं बरोबर, काहीतरी शिजत असेल. खंडोजी, हुजूर म्हणतात तसं खरंच जिजाबाईला ठार करतील? हो, त्यांना काय हो, नागा ना पिछा. हुजूर, हुजूर. आओ फखरुद्दीन. हुजूर, हा बघा मारेकरी. हुजूर, आतापर्यंत याने 25 देंडांचे मुर्दे पाडलेत. अहो, कामच आहे त्याचं. तुम्हाला सांगतो हुजूर, अजिबात कोणाला पत्ता लागणार नाही. कुणी मारलं, कधी मारलं, कसं मारलं, अजिबात कळणार नाही. बहुत खूब. ये देखो, ये झामरे पाटिल का वाड़ा, ये दरवाजा, ये चौक, ये रसोई घर, और यहाँ जीजाबाई रहती है, और यहाँ सोता है उसका बेटा. बराबर ना फखरुद्दीन? जी हुजूर. बड़ी सावधानी से ये काम करना होगा. झामरे पाटिल बहुत होशियार है और जीजाबाई चीते से भी चालाक. तुम्हें जीजाबाई को खत्म करना है. जी हुजूर. ये रहा तुम्हारा इनाम. काम होने पर इससे दुगना मिलेगा. याद रखना, फिर से कहता हूं, जीजाबाई से खबरदार रहना. दुश्मन के पांव की आहट तक सूंघ लेती है वो. जी हुजूर. फखरुद्दीन पंत, तुम इसके साथ रहोगे. तुम्हारी निगाह इस पर रहेगी. अगर कामयाबी मिली तो बीजापुर भेजूंगा. बादशाही खिल्लत के हकदार होगे तुम. सरदार बना दूंगा तुम्हें, सरदार. सरदार फखरुद्दीन पंत. हुजूर, बड़ी मेहरबानी हुजूर. जाओ, फतेह करो. हिक. महाराज साहेब, आपण चिंता करू नये. आपल्या आणि आई जगदंबेच्या कृपेने सर्व गोष्टींची पूर्तता झाली. आता आम्ही तुम्हास पत्र लिहितोय, पण त्याच वेळी आम्हाला माळावर येऊन उभ्या राहिलेल्या गायींच्या गळ्यातील घुंगूर घंटांचा नाद आमच्या कानावर येतोय. महाराज, 500 बैलजोड्या माळावर उभ्या आहेत. त्यांच्या डिरकण्यांचे आवाज येत आहेत. खूप आनंद होतोय. औतकाठी तयार आहे. पेरणीपर्यंत तिफण आणि पाभारी तयार होती. आता हे एकदा उद्या लोकांना सोपवलं की आम्ही निश्चिंत.
कोण आहेस तू? मी मी आमीननं पाठवलं ना तुला? खरं ना, मारेकरी म्हणून आलास या वाड्यात? हे असं बोलणाऱ्यातले नाहीयेत. यांना बोलतं करा. काय रे, नाव काय तुझं? पंत, याला ओळखलाय मी. हे थोडा मिलावटीचा कारभार आहे. आमीन पुढे हुजरेगिरी करतोय म्हणून हा फकरुद्दीन झालाय, नाहीतर हाय पांडुरंग पंत आपलाच हाय. अरे खरं आहे ना हे? वय मी पांडुरंग. बोल, का आला होतास तिथं? मी स्वतःहूनच आलो इथं आणि मी दुसऱ्यांदा येतो या वाड्यात. मी आमीनचा माणूस आहे. त्या दिवशी वाड्यावर आलो होतो, गावकऱ्यांसोबत बसलो होतो, तेव्हा राणी साहेबांचे शब्द ऐकले. अहो, राणी साहेबांनी त्यांच्या ठेवणीतले दागिने गोरगरिबांसाठी दिले. त्यांनी कुठलाच मोह धरला नाही. तेव्हा विचार केला, अहो आपल्यावर देवा धर्माचे संस्कार झालेत. देवावर होणाऱ्या अभिषेकाचे तुषार अंगावर पडून मी लहानाचा मोठा झालो. आणि मी काय करतोय? माझ्याच धर्माला आणि माझ्याच भाऊबंधांना मी चूड लावतोय. नाही, लय वाईट वाटलं मला. पश्चाताप झाला मला राणी साहेब, पश्चाताप झाला मला. परंतु हे सांगण्यासाठी एवढ्या रात्री आलास तू? नाही, मी वेगळं सांगायला आलो होतो. काय? तुमच्या जीवाला धोका आहे. आज राज्याला आमीनची माणसं तुमच्यावर हल्ला करणार आहेत. कशावरून तू खरं बोलतोयस? विश्वास कसा ठेवायचा तुझ्यावर? अहो, तुम्ही मला भंडारा उचलायला सांगा, तो बी उचलतो मी, पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी माझा जीव जोखमीत घालून इथपर्यंत आलोय. पंत, याचा खरे खोटेपणा बघायचा असेल तर त्याला इथेच थांबवा. आज रात्रीत कळेल त्याची सत्यता. नाही राणी साहेब, मला आज इथं थांबवू नका. अहो, त्या आमीनला मी दिसलो नाही तर तो माझ्यावर संशय घेईल. मला जाऊ द्या. ऐका माझं, मला जाऊ द्या. ठीक आहे, जाऊ दे त्याला. जा तू बाबा. लय उपकार झालं राणी साहेब तुमचं. येतो मी. फकरुद्दीन गेला फकरुद्दीन बाजी काका. तुमच्या समोर उभा आहे तो पांडुरंग पंत. बाजी काका, तुम्ही पांडुरंग पंत म्हणा, पांडव म्हणा, पांडव म्हणा, काय बी म्हणा, तरी बी तुम्हाच निवदेन म्या. एवढा बदल? होय, झाला. अहो, गंगेच्या पाण्याने माणसं पवित्र होतात. तेच या माऊलीच्या शब्दाने माझ्या अंगावरची पुटं निघाली. आणि तुझी पुट खोटी ठरली तर? खोटी ठरली तर बाजी काका तुमची तलवार आहे आणि माझी मान आहे. बाजी काका, आता तुमच्या समोर येईन ते पांडुरंग पंत बनवून आणि पगडी घालून. कोण आहे तिथं? कोण?
हुजूर 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 क्या हुआ खंडूजी? हुजूर क्यों चिल्ला रहे हो? हुजूर आपला फकरुद्दीन धामरे पाटलाच्या वाड्यावर जाताना दिसला एकटाच गुपचूप गुपचूप. तो क्या बोल रहे हो तुम? क्या ये सच है? हे बघा मी रोग बैठोक बोलणारा माणूस, मला खोटं जमतच नाही. मतलब हमारी सोच एकदम सही थी. अब साबित हुआ. क्या कह रही थी जीजाबाई? रो रही थी? बात करते करते रो रही थी या रोते रोते बात कर रही थी? बताओ फखरुद्दीन. हुजूर कुछ खास नहीं हुजूर, और लोग भी ज्यादा नहीं थे. हाँ हुजूर, पर ऐसा घबराहट का माहौल था. आपका खौफ था हुजूर, एकदम खौफ था. हाँ. हम जानते थे वो जीजाबाई के पास जाएगा. काय सांगता? तुम्हाला पता होता? म्हणजे ही तुमची चाल होती तर. पर हुजूर फकरुद्दीन जिजाबाईला समधी जानकारी दिली असेल, आता ती सावध होणार. अरे खंडोजी, यही तो हम खुद चाहते थे. वो हमारी चाल के बारे में जाकर जीजाबाई को खबर दे. कमाल झाली तुमची. आपलंच कारस्थान आपण शत्रूला सांगायचं. बिल्कुल. हो पण त्यामुळे आपण अडचणीत नाही का येणार? हुजूर तुमचं डोसकं एवढं सुपीक, तरी भी तुम्ही हे असं कसं केलं? खंडोजी, कल जीजाबाई जानवरों की खैरात करने वाली है ना? जी हुजूर. तो कल हम सब जानवरों को उठा लेंगे. जीजाबाई को पता ही नहीं चलेगा. कैसे पता चलेगा? वो तो अपनी हिफाजत में लगी रहेगी. बराबर. म्हणजे जिजाबाई आपल्या जीवाची काळजी करणार आणि तिचं लोक वाड्याभोवती घुटमळत राहणार. आणि तुम्ही माळावरच्या जनावरांना ताब्यात घेणार. वाह वाह हुजूर वाह. अब कटेगी ना जीजाबाई की नाक. सवालच नाही, नाक कापलं जाणार. यही तो हम चाहते हैं. इसी तरह हम काफरों की रानी को परास्त करेंगे. या बाजे काका या, शेका जरा. त्या आमीनची माणसं हाती लागू देत. एकदा त्यांना शेकून काढलं ना, माझी थंडी पळून जाते बघा. रोज काही नाही तर काहीतरी खोरापट्टी काढतात. अरे एकदा सोक्ष लागायला हवा. जाऊ द्या पण अहो हे रोजच भांडण झालंय. माजू काका, तुम्हाला काय वाटतं? नाही, हा फखरुद्दीन म्हणाला त्याप्रमाणे राणी साहेबांवरती हल्ला होईल. बघूया आता, म्हणलंय तरी. माझी दुसरी खेप आहे बरं. वाड्याच्या भोवताली माणसं तैनात केली आहेत. 500 हातावर गुप्त गस्ती पथकी. मारे करायची नुसती चावल लागली ना, गराडा पडतोय बघा त्याला. असं काही होईल असं वाटत नाही मला. हे वाटत तर नाही, पण आता फखरुद्दीन बोललाय ना. पण कितपत खरं मानायचं? अहो खोटं पण मानू शकत नाही. तेही आहेच. ही इमान विकलेली माणसं खरं वागतील असं वाटत नाही. नाही, पर या वेळेला त्यानं राणी साहेबांचं नाव घेतलंय. आता तिथं दुर्लक्ष करून आपण धोका पत्करू शकत नाही ना. आपण वाड्याभोवती खडा पहारा ठेवूया. मी तर ठिक्करनं घेऊनच उभा आहे. अहो दिसू देत तर एखादा हाशम. माझी काका, मला असं वाटतं की आपण माळरानावर जनावरांच्या सुरक्षेसाठी जी तुकडी तैनात केली आहे, तिला वाड्यावर बोलवून घेऊयात का? नाही, हे एकदम चांगलं होईल बघा. हा, म्हणजे वाड्याच्या सुरक्षेत कुसराही नको. लगेच पाठवा माणसं. जी.
खंडोजी वय खंडोजी तुम्ही इथं काय झालं धक्का बसला नाही तसं नाही म्हणजे माझ्या घरात घुसला ते मी मला न सांगता तू आम्हाला न सांगता त्या झांबराच्या वाड्यात घुसला ते हं? तुम्हाला कोणी सांगितलं तुला काय वाटतं कुणी सांगितलं असं आता मला काय ठाव ते मुद्दाम कोणीतरी उठवला असेल बघा ए! म्या सवताच्या डोळ्यानं बघितलं तुला काय अरे तुझ्या नादात मी घावलो असतो पर थोडक्यात वाचलो अरे मारतो का काय आम्हाला तो हुजूर एवढा देव माणूस त्यानं तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू त्याचा विश्वासघात केला का रे? आऊसाहेब शिवबा अजून जागे आहात? हो पहारे सुरू आहेत बाजी काकांनी गस्त सक्त केली तेच पाहत होतो आऊ काही सांगणार आहात? हो आऊ आम्हाला राहून राहून एकच विचारावं असं वाटतं तुम्ही त्या फकरुद्दीनला का जाऊ दिलत त्याला झालेली उपरती आम्हाला जाणवली आणि आपलं म्हणणं त्याला पटलंय. आता का वाचा बसली तुझी का गद्दारी केले खरं सांगू का खरं सांगायचं रोग बाय ठोक सांगायचं इमान जागा झालं माझं पर तुझं जाग झालेलं इमान आम्हाला काय आमचं झोप होईल त्याचं काय हे बघा खंडोजीराव तुम्ही ऐका भानावर यायला पाहिजे आपण ए सभा हनुनगस तुला काय वाटलं तुझ्याकडे लक्ष नाही आमचं बराबर सापडला सापळ्यात तुझ्या सांगण्यावरनं वाड्यावर पहार सक्त केलं जातील आणि तिकडं माळावर जनावरांची कत्तल केली जाईल आणि इकडं तुझी शिवबा असे खूप फकरुद्दीन अवतीभोवती असणार आहे पण त्यांच्यात जर बदल होणार असतील तर त्यांचं आपण स्वागतही करायला पाहिजे. परंतु आऊसाहेब आम्हाला त्या फकरुद्दीनवर संशय येतोय. समजा तो वेगळ्या हेतूनी जरी आला असेल तरी आपलं त्यात काहीच नुकसान नाही. पण तुम्ही हे का म्हणताय? तुम्हास काही जाणवले का? हो आऊसाहेब फकरुद्दीन जेव्हा वाड्याच्या बाहेर पडला तेव्हा आणखी एक व्यक्ती पाळतीवर होती. आम्ही कोण म्हणून हटकलं तेव्हा ती व्यक्ती अंधारातच पसार झाली. याचा अर्थ फकरुद्दीन जेव्हा वाड्याच्या आत होता तेव्हा आणखी कोणीतरी पाळत ठेवून होतं. याचे दोन अर्थ निघू शकतात शिवबा. दोन अर्थ? पहिला अर्थ फकरुद्दीन आपली मदत करू पाहत आहे आणि दुसरा अर्थ किंवा त्याला मुद्दाम कोणीतरी पाठवले. मग आपण कोणता अर्थ लावायचा? आपण यातनं एवढाच अर्थ लावायचा शिवबा जे दिसतंय त्यापेक्षा वेगळं काहीतरी शिजतंय हे मात्र नक्की. चल हुजुरांकडे चल. आणि हाय आलो तर असं आता तुझी ही भाषा मस्ती आली का रे? हो खंडोजीराव मजाक केलं मी हा हे समजा मजाक होता. तुझा मजाक मी डोळ्याने बघितलाय. चल तुम्ही वा की पुढं आलोच मी. तू पुढं हो. हो हो होतो पुढं. चल
फखरुद्दीन! ए गुलबा, अरे चल की लवकर. हा केव्हा पोहोचायचं बांबुर्ड्यात? चल. आमरा, हो ना तुम्ही. धीरे से बात कर. हात कोणावर उचलतो? गाय और बैल कहाँ है? गाय बैल मला नाही ठाव. सच सच बता. जीजाबाई ने लोगों को बांटने के वास्ते 1000 बैल मंगवाए. कहाँ पर रखे हैं? नाही सांगणार जा. उलट बोंबा ठोकून समध्यासनी जागा करीन. हम लोग जानवर के पास पहुंच गए. चलो. ए थांब. राणीसाहेब, एवढ्या रात्री सदरेवर बोलावलं? राणेसाहेब, तुम्ही अजून झोपला नाही? मध्यान्ह रात्र होत आली. मध्यान्ह रात्र असली तरी वैऱ्याची रात्र आहे आजची. अहो पण आम्ही आहोत ना. वाड्यावर खडा पहारा आहे. तुम्ही नगाऊ का काळजी करू? बाजी काका, वाड्यावर हल्ला होईल असं वाटत नाही आम्हाला. हा? अहो असं कसं? तो फखरुद्दीन तर म्हणाला होता ना तुम्हाला मारण्यासाठी हल्ला होणार आहे म्हणून. ही चाल वाटते आम्हाला अमीनची. म्हणजे दिशाभूल. अपर दिशाभूल करून तो काय करणार? माळावर उभ्या असलेल्या हजारो गाय बैलांवर हल्ला. काय? होय. आपल्याला इथे गुंतवून ठेवायचं आणि उद्या गोरगरिबांच्या वाटपासाठी आणलेली जनावरं पळवून लावायची किंवा मारायची. अरे देवा. पण आपला बंदोबस्त चोख आहे ना. अहो इथं काही गडबड होऊ नये म्हणून तिथलं गस्ती पथक इथं मागवून घेतलं सोनोपंतांनी. काय? हो. आता आपली तिथं किती माणसं आहेत? जास्त नाहीत. ताबडतोब आलेली तुकडी तिकडं पाठवली तर? हो, पर इथली सुरक्षा नाही. फखरुद्दीननं सांगितल्याप्रमाणे जर मारेकरी इथं आले तर? तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही समर्थ आहोत आमचं रक्षण करायला. पण उद्या गोरगरिबांच्या वाटपासाठी आणलेलं पशुधन, गाय बैल वासरं यांच्यामध्ये हशमांनी जर मशाली टाकल्या ना तर ते बेकाबू होतील, बिथरतील. चेंगराचेंगरीत अनेक जनावरं अधू होतील. काय करावं? बाजी काका, तुम्ही निघा. तुम्ही इथली काळजी करू नका. पण उद्या लोक नाराज झाले ना तर ते आम्ही बघू नाही शकणार. जिजाक्का, जिजाक्का, दत्तोबा खबर देऊन गेलाय. हशमांची एक टोळी माळाकडे निघाली. त्यांच्या हातात तलवारी, भाले आणि पलिते बी आहे ती.